बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते। बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतलंय। भरत गोगावले यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडूंनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। सरकार दिव्यांग बांधवांसाठी सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेईल। मंत्री गोगावले यांनी बच्चू कडूंना आश्वासन दिलं। शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आग्रही होते आणि आता त्यांनी 3 दिवसानंतर आपलं हे अन्नत्याग आंदोलन मागे घेतलेलं आहे। भरत गोगावले यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्याशी जोडले जात आहेत। भारत, बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं। विविध मागण्यांसाठी ते आक्रमक झालेले होते। गोगावलेंच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। शुभम, प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख सर्वेसर्वा म्हणू शकतो माजी मंत्री बच्चू कडू यांनी किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ म्हणजे पाचाडजवळ 21 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। अर्थातच या आंदोलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन केलेलं होतं। बच्चू कडू हे सरकारच्या विरोधात खूप आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता। शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला जावा ही त्यांची मुख्य मागणी होती आणि त्याचबरोबर राज्यातील जे दिव्यांग आहेत त्यांची जी पेन्शन आहे, त्यांना जो भत्ता दिला जातो तो तुटपुंजा आहे आणि कुठेतरी सरकारने त्याचा विचार करून दिव्यांगांचा जो मिळणारा हक्काचा निधी आहे तो वाढवून मिळावा यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। खूप मोठ्या पद्धतीने या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला होता। राज्यातील शेकडो दिव्यांग बांधव या आंदोलनात देखील सहभागी झाले होते। 2 दिवसानंतर आज तिसऱ्या दिवशी मंत्री भरत गोगावले, राज्याचे रोजगार व हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील आंदोलन स्थळी म्हणजे पाचाडला येऊन बच्चू कडू यांची भेट घेतली। सरकारच्या वतीने त्यांना निवेदन केलं, विनंती केली आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारतर्फे लवकरात लवकर मंजूर केल्या जातील असं आश्वासन भरत गोगावले यांच्या वतीने देण्यात आलं आणि यानंतर मात्र बच्चू कडू यांनी आपलं जे आंदोलन आहे अन्नत्यागाचं ते आता पाठीमागे घेतलेलं आहे। भारत, अत्यंत महत्त्वाची अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।